नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. अल्जेब्रामध्ये बघा आपण पार्ट फर्स्ट जे आहे, ज्याच्यामध्ये आपण बघा आतापर्यंत 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. त्याच्यानंतर बघा जो सेकंड पार्ट आहे आपला जॉमेट्रीचा, ज्याच्यामध्ये आपल्याला आज सुरुवात करायची आपलं सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे बघा पायथागोरस थेरम. तर बघा यामध्ये आपल्याला काय-काय शिकायचं? तर बघा या ठिकाणी आपल्याला जे टॉपिक कव्हर करायचे ते बघा फर्स्ट आहे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं की राइट अँगल ट्रायंगल काय असते? त्याच्यानंतर पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट बघायचं त्याच्यानंतर पायथागोरन ट्रिपलेट बघायचे, त्याच्यानंतर फॉर्म्युला फॉर पायथागोरन ट्रिपलेट, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ 45, 90 डिग्री थेरम, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जॉमेट्रिक मीन थेरम, नेक्स्ट बघायचं आपल्याला पायथागोरस थेरम, त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, त्याच्यानंतर बघायचं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि नेक्स्ट जो शेवटचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे आपला अपोलोनियस थेरम. तर बघा आज या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं, तर आज या लेक्चरमध्ये आपल्याला फर्स्ट जे 6 टॉपिक आहेत ते काय करायचे, कव्हर करायचे, ज्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला बघायचं राईट अँगल ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी की राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतात, की एखाद्या ट्रायंगल मध्ये एनी वन अँगल 90 डिग्रीचा जर राहत असेल तर त्याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा अँगल बी कितीचा आहे, 90 डिग्रीचा, म्हणून या ट्रायंगलला काय म्हणणार आपण, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी काय असणार, एनी वन अँगल इज ऑफ 90 डिग्री. तर या ठिकाणी बघा अँगल ए बी सी काय आपला 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा की जे रिमेनिंग 2 अँगल असणार आहेत, तर हे 2 अँगल असणार आहेत ॲक्यूट आणि या दोन्हीची ॲडिशन येणार आहे आपली 90 डिग्री. कारण की या ठिकाणी बघा की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 येते, त्याच्यामधले 90 गेले, राहिले किती 90. याचा अर्थ या दोन्हीची ॲडिशन काय आली पाहिजे, 90 डिग्री. तर या ठिकाणी बघा अँगल ए आणि अँगल सी काय असतात, ॲक्यूट अँगल असतात. काय असतात, ॲक्यूट अँगल असतात आणि या दोन्हीची ॲडिशन अँगल ए प्लस अँगल सी काय असणार, 90 डिग्री. त्याच्यानंतर बघा की हा जो 90 डिग्री अँगल आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट मध्ये जी साइड आहे त्याला आपण म्हणतो हायपोटेनस. तर या ठिकाणी बघा हायपोटेनस आपला झाला एसी. तर या ठिकाणी बघा एसी काय आहे आपला, हायपोटेनस. तर या ठिकाणी बघा या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर लॉंगेस्ट साइड तुम्हाला विचारली तर ती असते त्या ट्रायंगलचा हायपोटेनस. तर या ठिकाणी सगळ्यात लॉंगेस्ट साइड जी आहे ती कोणती असणार आहे, एसी. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण की लॉंगेस्ट साइड ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज हायपोटेनस. त्याचा काय असतो, हायपोटेनस काय असतं, लॉंगेस्ट साइड असते. त्याच्यानंतर बघा हे झालं आपलं राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत आपल्याला माहिती. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय आहे. जे ग्रीकचे फिलॉसॉफर होते पायथागोरस, त्यांनी सांगितलं होतं की एखादा राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर त्याच्यामध्ये बघा जो हायपोटेनस आहे त्याचा जो स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणी बघा हायपोटेनस कोण आहे, एसीचा स्क्वेअर इक्वल्स टू, तर या ठिकाणी काय ज्या रिमेनिंग 2 साइड आहे त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे काय बघा या ठिकाणी ए बी स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय येणार, बीसी स्क्वेअर. तर या ठिकाणी पायथागोरस जे ग्रीकचे फिलॉसॉफर होते, मॅथमॅटिशियन होते, त्यांनी स्टेटमेंट सांगितलं, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाची बेरीज. तर या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट सांगितलं होतं बघा, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. त्याला काय म्हणतो आपण, पायथागोरस थेरम. त्याच्यानंतर बघा आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणतात. तर हे बघितलं आपण काय, पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय की जो जो थेरम आहे पायथागोरस थेरम तो आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. यानंतरचा टॉपिक आपण बघूया आपला पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणतात. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचंय की पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणतात. तर बघा या ठिकाणी आपण काय करायला लागलो,
तीन नंबर घेत आहे बघा या ठिकाणी आपण 3, 4, 5. ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर या तीन पैकी कोणता आहे? 5. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं बघा, 5 चा स्क्वेअर घेतला, जो येणार बघा 25, याला दिलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर काय केलं आपण, रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची काय करणार आहे आपण, ऍडिशन. तर या ठिकाणी काय करणार, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल्स टू, या ठिकाणी बघा 3 चा स्क्वेअर येणार 9 आणि 4 चा स्क्वेअर येणार बघा या ठिकाणी 16 आणि या दोन्हीची ऍडिशन केली तर बघा या ठिकाणी काय आली, 25. म्हणून हे जे 3 नंबर आहे, या 3 नंबरला आपण म्हणणार पायथागोरन ट्रिपलेट. म्हणजे या ठिकाणी बघा काय आलं आपलं, की 5 चा स्क्वेअर इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. म्हणून हे जे 3 नंबरचा ग्रुप आहे, याला आपण म्हणणार पायथागोरन ट्रिपलेट. तर मग पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणायचं, की जर आपल्याला 3 नंबर दिलेले असतील तर त्याच्यामधला सगळ्यात मोठ्या नंबरचा जर आपण स्क्वेअर घेतला आणि तो जर उरलेल्या 2 नंबरच्या वर्गाची जर बेरीज येत असेल तर ते 3 नंबर काय होतात, पायथागोरन ट्रिपलेट. या ठिकाणी आपण काय लिहिणार, सेंटेन्स लिहिणार काय, द इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर. आणि तिन्हीच्या तिन्ही नंबर कोणते असतात, नॅचरल नंबर असतात. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is equal to sum of square of remaining 2 number. Then the group of these 3 number is called, त्या नंबरला काय म्हणणार आपण, पायथागोरन ट्रिपलेट. तर या ठिकाणी बघा हे जे 3 नंबर आहेत, हे काय होणार आपले, पायथागोरन ट्रिपलेट. आणि जर आपण जनरल मध्ये बघा या ठिकाणी जर आपण एबीसी हे नंबर जर घेतले, की लेट ए बी अँड सी आर नॅचरल नंबर. जर बघा या ठिकाणी जसं एबीसी, जसं या ठिकाणी आपण 3, 4, 5 नंबर घेतले, त्याच पद्धतीनं एबीसी काय तर नॅचरल नंबर आहेत. आणि अँड ए इज लार्जेस्ट, आणि यामध्ये ए काय आहे, लार्जेस्ट आहे. आणि जर या पद्धतीने होत असेल, ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, जर या पद्धतीने होत असेल, देन ए कोमा बी कोमा सी इज काय होणार, पायथागोरन ट्रिपलेट. आणि या ठिकाणी बघा जर मोठ्या नंबरचा स्क्वेअर केल्याच्या नंतर रिमेनिंग नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढे येत नसल तर ते नंबर पायथागोरन ट्रिपलेट होत नाहीत. नेक्स्ट याच्यावर आधारित आहे बघा, नेक्स्ट जो आपला आहे टॉपिक, फॉर्म्युला फॉर पायथागोरन ट्रिपलेट, जो आपल्याला मार्च 2022 मध्ये विचारला गेलेला होता हॉट्सच्या क्वेश्चन मध्ये. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय आहे, की आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे ते डिराईव्ह करायचं आणि त्या फॉर्म्युल्यात आपल्याला काय कोणत्या व्हॅल्यू आपण टाकू शकतो ते देखील आपल्याला विचारले जाऊ शकते. तर या ठिकाणी बघा की लेट ए अँड बी आर नॅचरल नंबर अँड ए ग्रेटर देन बी. तर या ठिकाणी बघा 2 नंबर आहेत ए आणि बी, आणि ते कोणते नंबर आहेत, नॅचरल नंबर, आणि ए मोठा आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रिप्रेझेंट, कोणाला रिप्रेझेंट करते, पायथागोरन ट्रिपलेटला. कोणाला रिप्रेझेंट करते, पायथागोरन ट्रिपलेटला. तर या ठिकाणी बघा आपण 2 नंबर घेतले नॅचरल नंबर, तर हे जे 3 नंबर बनतात त्याच्यापासून हे कशाला रिप्रेझेंट करतात, पायथागोरन ट्रिपलेटला. तर या ठिकाणी बघा आपण जस्ट बघितलं की पायथागोरन ट्रिपलेट म्हणलं असतील म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल, की त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो नंबर आहे त्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर. ज्याच्यामध्ये बघा हा सगळ्यात मोठा नंबर असणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा असणार आहे आणि नेक्स्ट हा असणार आहे. तर या ठिकाणी काय करणार आपण, सगळ्यात मोठ्या नंबरचा काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे. तर या ठिकाणी काय करणार बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा काय करणार, स्क्वेअर. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागणार, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, जे काय होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी काय होणार बघा, ए स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा काय होणार, स्क्वेअर, जो आपल्याला काय मिळणार बघा, ए रेस टू दी पॉवर 4
प्लस 2a² प्लस या दोन्हीचं काय होते मल्टिप्लिकेशन. म्हणून या ठिकाणी काय येणार b⁴. तर या ठिकाणी आपण लिहिणार a² प्लस b² आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी आपण दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर काय करणार आपण रिमेनिंग जे 2 नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरची काय करणार ऍडिशन. तर या ठिकाणी करणार आपण बघा 2ab ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a² मायनस b² आणि ब्रॅकेटचा काय करणार स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा 2 चा स्क्वेअर होणार 4, a चा स्क्वेअर होणार a² आणि b चा स्क्वेअर काय होणार b². आणि या ठिकाणी बघा कोणता फॉर्म्युला लागेल मायनसचा. याच टर्म येतील फक्त या ठिकाणी काय येणार मायनसचं साइन. मग या ठिकाणी बघा काय करणार a² चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स a² b² प्लस b² चा स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी बघा काय होणार a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴. तर या ठिकाणी बघा मी सुरुवातीला लिहिणार a⁴. त्याच्यानंतर बघा 4 टाइम्स a² b² मायनस 2 टाइम्स a² b². तर 4 मधून 2 गेले किती राहणार अधिक 2a² b² प्लस या ठिकाणी काय राहिलं रिमेनिंग b⁴. याला दिलं आपण इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी बघा की इक्वेशन फर्स्टची जी RHS साइड आहे ती आणि इक्वेशन सेकंडची जी RHS साइड आहे ती कशी आहे इक्वल आहे. याचा अर्थ या ठिकाणी सम स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर आले. म्हणून हे जे तिन्ही नंबर आहेत हे कोणाला रिप्रेझेंट करतात पायथागोरन ट्रिपलेट. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर आपल्याला काय मिळालं a² प्लस b² ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू 2ab ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a² मायनस b². म्हणून a² प्लस b² 2ab a² मायनस b² काय करते रिप्रेझेंट कोणाला पायथागोरन ट्रिपलेट. तर बघा 2022 मध्ये आपल्याला क्वेश्चन हे तर प्रूव्ह करायचं होतं की पायथागोरन ट्रिपलेट आहेत म्हणून. तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की तुम्ही एच्या आणि बीच्या व्हॅल्यू अशा असाइन करा ज्या केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे पायथागोरन ट्रिपलेट. तर या ठिकाणी बघा की लक्षात कसं ठेवायचं त्या व्हॅल्यू पण आपण सांगून देऊ. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला a ची व्हॅल्यू घ्यायची 2 नंतर b ची व्हॅल्यू घ्यायची 1. तर सुरुवातीला आपण एक दोन एक्झाम्पल काय करू सॉल्व्ह करू. तर बघा या ठिकाणी जर आपण a ची व्हॅल्यू 2 घेतली तर बघा आपल्याला काय मिळणार a² प्लस b² बघा काय मिळणार 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा 2 चा स्क्वेअर येणार 4 प्लस 1 चा स्क्वेअर येणार 1 जे आपल्याला मिळणार 4 प्लस 1 किती मिळणार 5. त्याच्यानंतर बघा आपल्याला 2ab. तर या ठिकाणी बघा 2 इंटू a ची व्हॅल्यू घेतली 2 आणि b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. 2 इंटू 2 4 इंटू 1 काय मिळणार आपल्याला 4. त्याच्यानंतर काय करणार आपण a² मायनस b² a² मायनस b² म्हणजे या ठिकाणी 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर येणार 4 मायनस 1 चा स्क्वेअर येणार 1 आणि 4 मायनस 1 काय मिळणार आपल्याला 3. आणि बघा हे जे 3 नंबर आहेत हे रिप्रेझेंट करतात पायथागोरन ट्रिपलेटला. आपण सुरुवातीलाच हे एक्झाम्पल बघा या ठिकाणीच आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं. हे रिप्रेझेंट करते कोणाला पायथागोरन ट्रिपलेटला. सिमिलरली बघा या ठिकाणी a ची व्हॅल्यू बघा घ्यायची 3 आणि b ची व्हॅल्यू घ्यायची 2. तर बघा आपल्याला व्हॅल्यू मिळतात. या ठिकाणी बघा काय मिळणार a² प्लस b² 3² प्लस 2². 3 चा स्क्वेअर मिळणार आपल्याला 9 आणि 2 चा स्क्वेअर मिळणार आपल्याला 4. 9 प्लस 4 आपल्याला मिळणार 13. त्याच्यानंतर बघा 2ab 2 इंटू 3 इंटू 2 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही किती होणार 12. त्याच्यानंतर बघा a² मायनस b². तर बघा या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 3 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर मिळणार आपल्याला 9 आणि 2 चा स्क्वेअर आपल्याला मिळणार 4. 9 मायनस 4 या ठिकाणी आपल्याला काय मिळणार 5. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येतात व्हॅल्यू पुट करता येतात. अजून आपण पुट करू शकतो थर्ड एक्झाम्पल जे तुम्हाला होमवर्क. तर या ठिकाणी आपण a च्या जागी काय पुट करू शकतो 4 आणि b च्या जागी पुट काय करू शकतो 3. तर या पद्धतीने आपल्याला काय विचारलं जाऊ शकते हॉटचा क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते जे की 2022 मध्ये विचारला गेलेला आहे. नेक्स्ट यानंतरचे जे दोन्ही टॉपिक आहेत ते आपले 9th क्लासमध्ये झालेलेच असतील. तर बघा या ठिकाणी ते आपल्याला काय जो थेरम दिलेला आहे 9th क्लासमध्ये त्याची फक्त आपल्याला काय बघायची प्रॉपर्टी बघायची आपल्याला प्रूफ बघायचं नाही. ज्याच्यामध्ये बघा की सुरुवातीला जो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे ज्याच्यामध्ये बघा
की तिन्हीच्या तिन्ही अँगल आपल्याला गिव्हन आहेत. एक 90 डिग्रीचा, एक आहे 30 डिग्रीचा आणि एक आहे बघा 60 डिग्रीचा. तर या ठिकाणी बघा याचा हे जे थेरम आहे, याचं नेमकं काय म्हणणं आहे, की की जी साइड 30च्या अपोजिट आहे म्हणजे कोण आहे AB, ही काय असणार आहे हाफ असणार आहे कोणाचा हायपोटेनसचा. म्हणजे या ठिकाणी बघा काय लिहिणार आपण साइड अपोजिट टू 30 डिग्री जी आपण काय म्हणणार AB ही काय असणार हाफ असणार कोणाचा हायपोटेनसच्या. हायपोटेनसच्या काय असणार हाफ म्हणजे अर्धी असणार हाफ इंटू. तर या ठिकाणी बघा हायपोटेनस काय आपला AC काय AC हाफ इंटू AC. त्याच्यानंतर बघा की साइड अपोजिट टू 60 डिग्री कोणती आहे BC. या ठिकाणी लिहिणार आपण बघा साइड अपोजिट टू 60 डिग्री जी काय बघा या ठिकाणी BC ही काय असणार आहे बघा √3/2 इंटू हायपोटेनस. या ठिकाणी काय येणार √3/2 इंटू हायपोटेनस. या ठिकाणी काय आपलं बघा AC. तर याच्यावर आधारित आपल्याला काय विचारले जाऊ शकते एक्सरसाइज मध्ये काय विचारले जाते क्वेश्चन किंवा पेपर मध्ये आपल्याला काय विचारले जाते क्वेश्चन. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ की जर या ठिकाणी बघा आपल्याला हायपोटेनस दिलेला असेल 10 किती दिलेलं आहे 10. तर बघा या ठिकाणी आपल्याला AB ची लिंक काढता येते. तर काय करणार हाफ इंटू 10 म्हणजे 2 1 2 2 5 चा म्हणून याची लिंक काय येणार 5. इथं जर 10 असतील तर इथं काय येणार 5. त्याच्यानंतर बघा जर आपल्याला 60च्या अपोजिट म्हणजे BC ला जर काढायचं असेल तर काय करणार बघा √3/2 इंटू AC ची व्हॅल्यू या ठिकाणी काय घेतली आपण 10. 2 1 2 2 5 चा म्हणून या ठिकाणी काय येणार 5√3. जसं या पद्धतीने 10 घेतले तर इथं काय येणार 5. जसे या ठिकाणी जर 20 घेतले तर या ठिकाणी येणार 10 आणि या ठिकाणी काय येणार 10√3. तर या ठिकाणी बघा महत्वाची प्रॉपर्टी की जी साइड 30 डिग्रीच्या अपोजिट आहे ती या हायपोटेनसच्या काय असणार हाफ असणार आणि जी साइड 60 डिग्रीच्या अपोजिट आहे ती काय असणार √3/2 इंटू हायपोटेनस. याच पद्धतीची प्रॉपर्टी कशामध्ये आहे 45 45 90 डिग्री थेरम मध्ये, ज्याच्यामध्ये बघा की एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे ज्याच्यामध्ये बघा दोन अँगल 45 डिग्रीचे असणार आहेत आणि एक अँगल कितीचा असणार आहे 90 डिग्रीचा. तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन अँगल सारखे राहत असतील तर त्याच्या अपोजिट वाल्या साइड कशा असणार इक्वल इन मेजर. म्हणून या ठिकाणी बघा AB ची लेंथ आणि BC ची लेंथ कशी असणार इक्वल असणार. म्हणून या ठिकाणी बघा याची प्रॉपर्टी काय म्हणते की साइड अपोजिट टू 45 डिग्री. तर या ठिकाणी बघा 45 डिग्रीच्या अपोजिट दोन साइड आहेत एक आहे AB आणि दुसरी आहे BC आणि या दोन्ही कशा आहेत इक्वल. या ठिकाणी लिहिणार AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू. तर या ठिकाणी काय असणार 1/√2 इंटू हायपोटेनस. किती असणार ते 1/√2 इंटू हायपोटेनस. म्हणून या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो 1/√2 इंटू या ठिकाणी हायपोटेनस घेतला आपण AC. म्हणजे याच्यावर आधारित देखील आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर बघा या ठिकाणी आपल्याला हायपोटेनस दिलेला आहे 10√2 तर या ठिकाणी आपण AB ची लेंथ आणि BC ची लेंथ देखील काढू शकतो. तर या ठिकाणी बघा काय करणार 1/√2 AC ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 10√2 √2 काय होणार कॅन्सल. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार आपलं 10. दोन्हीचा लेंथ किती येणार 10. आता जर बघा या ठिकाणी √2 दिलं म्हणून कॅल्क्युलेशन साठी आपल्याला सोपं गेलं. जर √2 दिलं नाही तर मग त्यावेळेस काय करायचं सपोज या ठिकाणी आपल्याला दिलेले 5 किती दिलेले 5 तर काय कॅल्क्युलेशन करणार बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहिणार 1/√2 इंटू काय लिहिणार 5. तर हे काय होणार बघा या ठिकाणी 5/√2. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं रॅशनलायझिंग करायचं म्हणजे काय डिनोमिनेटर मध्ये जर अंडररूट मध्ये जो नंबर आहे त्याच नंबरनं न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि काय करायचं डिनोमिनेटरला मल्टिप्लाय. मग या ठिकाणी काय केलं √2 न मल्टिप्लाय केलं या ठिकाणी सुद्धा काय केलं √2 न मल्टिप्लाय केलं. तर या ठिकाणी काय होणार 5/√2 आणि या ठिकाणी बघा √2 इंटू √2 किती होणार 2 आणि जर आपण या 5 ला 2 न डिवाइड केलं तर ते आन्सर काय येणार आपलं 2.5 इंटू √2. तर या टॉपिकवर आपल्याला काय विचारल्या जाऊ शकते क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते. तर बघा या लेक्चरला आपण या 6 टॉपिकवरच थांबू. नेक्स्ट यानंतर आपण भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळील मित्रमंडळींना काय करा शेअर करा. धन्यवाद.